एक पुट साईडला व्ह्यू बनतोय माझा. बघूयात इथं. हम्म, ठीक आहे. आपला पहिला दिवसाचा स्टॉप लॉस सेट झाला इथं. बघूयात दुसरा ट्रेड. अरे यार, पोझिशन एक्झिट कशी काय झाली? ओके, 217चं लावायला पाहिजे होतं ॲक्च्युली इथं स्टॉप लॉस, पण आपण लावलं टार्गेट. आता जरा कन्फ्युजन आहे ट्रेडिंग इथं सेटअपमध्ये. मग आपण काय करायचं, क्वांटिटी हाफ करायची आणि मग एंटर करूयात. चला, मी आता इथं बाय केलं एक, आणि जर व्यवस्थित चालला ट्रेड तर आपण ॲड करूयात यात. ओके, तिसरा ट्रेड आपण इथे एक्झिट केला आहे. कॉल साईडचा होता. ह्या ट्रेंड लाईनच्या खाली क्लोजिंग दिल्यानंतर आपण तो सिंगल क्वांटिटी एक्झिट केलेली आहे. बघूयात आता काय नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी. माझा प्लॅन होता यासाठी पोझिशन बाय केलेली. एक मिनटं दाखवतो. या झोनच्या आसपास 900 आणि इकडून एक या झोनपर्यंत अशी एक रिजेक्शन घेऊन मग तिथनं या डब्ल्यू पॅटर्नचा फेक ब्रेकआउट देऊन नंतर डाऊनफॉल कंटिन्यू करायला, असा माझा प्लॅन होता. म्हणून हा ट्रेड घेतला होता. बघूयात आता नेक्स्ट टाईम जर इथं रिजेक्शन प्रॉपर मिळत असेल 23,900च्या आसपास, तर जर आपण अजून एकदा ट्रेड घेऊयात. आणि परत या ट्रेंड लाईनच्या वरती मार्केट सस्टेन झालं तर 900च्या टार्गेटसाठी एक ट्रेड घेऊयात. हा आपला प्लॅन ऑफ ॲक्शन असेल. ओके, इथे एक सिंगल क्वांटिटीने एंटर केलं मी. टार्गेट इथं मोठं असणार आहे आपलं. इथं अजून एक क्वांटिटी ॲड केली मी, आणि आता स्टॉप लॉस आपला पूर्ण इथं कमी असणार आहे. याच्या खाली आल्यानंतर आपण क्लोज करणार आहोत. ओके, पोझिशन एक्झिट झालेलं आहे -91 रुपीज. तर अजून एक रिस्क घेतो आहे गाईज मी. बघा, जर का ह्या EMAच्या खाली केलेलं तर क्लोज करून टाकू. इथं पोझिशन आपण एक्झिट केली 1,394, म्हणजे 1,400 रुपयाचं प्रॉफिट आपल्याला झाले. आता फक्त आपण एक मिनट आपल्या सेटअपची वाट बघायची आहे की सेलिंग सेटअपची. मग अशा आपला प्लॅन ठरलेला आहे त्याच्याप्रमाणे. या झोनमध्ये आपल्याला एक रिजेक्शन कॅन्डल पाहिजे, प्रॉपर प्राईस ॲक्शन, आणि नंतर ह्या इथून किंवा असं थोडंसं प्राईस इथंपर्यंत येईल असं वाटते. बघा, इथं प्रॉपर वेट करूयात. आणि इथे एक रिजेक्शन कॅन्डल आणि डिस्प्लेसमेंट कॅन्डल बनत असेल तर त्या कॅन्डलवरती आपण एंट्री घेऊयात. आता इथं आपल्याला निगेटिव्ह कॅन्डल शोधायचे आहे. आता एंट्री इथं द्यायला पाहिजे व्यवस्थित. चला, थोडं आता इथं मार्केटला प्ले करायला जागा ठेवूयात. त्याला काय करायचं ते करू द्या आता, म्हणजे या झोनमध्ये एवढ्या फक्त आपल्याला प्रॉपर एंट्री दिली पाहिजे. नाहीतर असं नको व्हायला की डायरेक्ट इथून पडेल.
जर आपल्या लेवलवरती अजून एकदा बायर्सनी ट्राय केला पाहिजेत, ते ट्रॅप झाले पाहिजेत. आता एवढ्या सगळ्या इथं आता लागल्याचं एक कन्सेप्ट सांगतो. हा फॉल इन वेज बनला आहे. सगळ्यांना वाटतं आता डब्ल्यू पॅटर्नचा इथं ब्रेकआउट झाला आहे, त्यामुळे इथं बायर्स ॲक्युम्युलेट करायला बघतात. त्याच्यानंतर मार्केट या सगळ्यांना ट्रॅप करतं, या झोनला रिटेस्ट करतं आणि आपल्या टार्गेटपर्यंत यायला पाहिजे असा माझा अंदाज आहे. बघूया. आणि जर का मग इथं सस्टेन झालं तर सिम्पली वरच्या लेवलला जाऊन सस्टेन होईल. चला हे सगळं डिलीट करतो, दिसत नाही चार्टमध्ये काय. आता इथं जरी ब्रेकआउट दिला आहे तरी आपण आपल्या प्लॅनवरती स्टिक राहायचं आहे. आपल्या लेवलची वाट बघत राहायचं. हा फसवा प्लॅन आहे. इथं मार्केट फसवणार की ब्रेक केले आता इथून पडणार, पण असं होणार नाही. लेट्स सी, आपण वाट बघूया. ओके, कमॉन, आपल्या लेवलवरती आलं पाहिजे मार्केट. डायरेक्ट फॉल करायला नको, एंट्री तर द्यायला पाहिजे. पेशन्सली वेट केलाच पाहिजे. ओके, नाईस. ओके, चला आपल्या लेवलपर्यंत येते मार्केट. इथे निगेटिव्ह प्राईस ॲक्शन बघून आपण इथे एंटर होणार आहोत. बेस्ट ट्रेड होणार आहे कालच्यासारखाच, फक्त गडबड करून नाही चालणार. कमॉन. ओके, रिजेक्शन तर मिळते. जे कोण पण व्हिडिओ बघत असतील त्यांनी इथं लक्ष द्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथं आला आहे, एकदम क्रुशियल लेवल आहे ते. ओके, आता मी बाय करायला चालू करतो. दोन क्वांटिटी इथं बाय केलेत मी आणि आपण ट्रेडमध्ये एंटर झालेलो आहोत. थोडंसं गडबड केली, पण नंतर हे मार्केट एंट्री देईल का नाही सांगता येत नाही. डायरेक्ट रिजेक्शन पण येऊ शकते. टार्गेट मोठं असणार आहे, 189.50. स्टॉप लॉस लावला आहे, काय होईल ते होईल. आता मार्केट बघायचं नाही, चालत राहू दे जसं चालायचं तसं. इथंच आपलं पेशन्स टेस्ट होणार आहे. कधी कधी मार्केट स्टॉप लॉस होऊन पण रिटर्न जाते, पण आपण स्टिक राहाव्यात. बघूयात काय होते. एक वाजून 17 मिनिट होत आहेत आणि आपला पेशन्स आपल्याला रिवॉर्ड देतो आहे. इतक्या वर्ष आपण केलेली मेहनत आपल्याला साथ देते. आता जवळजवळ 7,000 रुपयेच प्रॉफिट आपल्याला दिसते, पण आपण टार्गेटलाच बाहेर पडणार आहोत. थोडंच राहिले आणि एवढा कॉन्फिडन्स ठेवायचा की टार्गेट आलं पाहिजे. आपल्या सेटअपवरती विश्वास पाहिजे, आपल्या ॲनालिसिसवरती विश्वास पाहिजे. कमांड निफ्टी वन मोर स्पाईक. डीके झालं आहे भरपूर. थोडंसं टार्गेट आय थिंक कमी करायला पाहिजे. चला बघूयात काय होते. चला, 800ची लेवल जरा तुटायला अवघड जाते त्याला, पण तुटेल. 23,808 वरती आहे आत्ता. ओके, चला पण प्रॉफिट बुक केलेला आहे.
क्षणी छान वाटते. कांट एक्सप्लेन माय फीलिंग्स राईट नाव. खूप साऱ्या वर्षाची मेहनत आहे की आता कुठंतरी इट्स ओके गायज. आता काय बोलायला सांगायला शब्द नाहीत. भेटूयात उद्या. आता आपण पोझिशन बघू शकताय तुम्ही. 10,526 प्रॉफिट आपण आज बुक केले. आणि आत्ताच्या लास्ट ट्रेडमध्ये 3 ट्रेड झालेत. यामध्ये आत्ता 9,000 बुक केलेत फक्त 2 लॉटमध्ये. आणि आपल्या लेवल्स पण बघू शकताय किती परफेक्ट आहेत. हा खेळ सगळा लेवल्सचा आहे, लाईनचा आहे. फक्त एकच गोष्ट आहे की लाईन एवढी परफेक्ट मारायची की त्यावरती स्वतःचा एवढा भरोसा असला पाहिजे, एवढा विचार करून मारायची की ती परत लक्ष्मण रेखा झाली पाहिजे. भेटूयात. आता माहीत नाही मार्केट काय करेल काय नाही, पण एवढं सुंदर. मी फक्त पेपर ट्रेडिंगमध्ये हे सगळं ट्रेड करायचो. माझी होल्डिंग कॅपॅसिटी नव्हती, माझ्यात पेशन्स नव्हती. पेपर ट्रेडिंगवरती बघू शकताय, कालचा पण ट्रेड तुम्ही बघू शकताय किती बेस्ट झालेला. आणि मी सकाळमध्ये मार्केटमध्ये नव्हतो, नाहीतरी हा माझा प्लॅन होताच की हा मी फॉल कॅच करू शकेन. असो, ऑपॉर्च्युनिटी मिळत जातात. भेटूयात उद्या. आता बास करूयात. एन्जॉय करतो जरा प्रॉफिट. विश्वास नाही आहे, म्हणजे याच्या आधी पण प्रॉफिट मिळवलेत मी, पण दिस वन इज सो स्पेशल बिकॉज खूप दिवसापासून कन्सिस्टन्सी ठेवायचा प्रयत्न करतो आहे. हा आपल्या सेटअपप्रमाणे हा प्लॅन ट्रेड आहे, त्यामुळे जास्त भारी वाटते. थँक्यू सो मच. डू सबस्क्राईब सॉरी. लेट्स ग्रो टुगेदर. बाय बाय.